Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is error? Explain types of error. In last week, we was discuss what is mean by error. Okay, so now we will continue. Error म्हणजे आपण काय बघितलं होतं? Error is committed intentionally, unintentionally. Error हे कसे असतात? Unintentionally आपल्याकडून कमिट होतात, त्याला एरर असं म्हटलं जातं. So generally they are committed due to negligence or lack of knowledge or ignorance of the principle of writing account on the person writing of the account. म्हणजे जेव्हा एखादा अकाउंटंट बुक्स ऑफ अकाउंट राईट करतो, लिहितो, तेव्हा त्याच्या बाय मिस्टेक त्याच्याकडून काही रूल्स हे निग्लेक्ट होऊ शकतात किंवा इग्नोर केले जाऊ शकतात. So that time error are committed. So this is an important objective of an audit. Audit साठी important objective काय आहे? Because here auditor to find out error and fraud for the purpose of showing right or fair picture of the organization. जेव्हा तुम्ही एरर आणि फ्रॉड हे फाइंड आउट करता, तेव्हा तुमच्या ऑर्गनायझेशनचे जे काही क्लिअर पिक्चर आहे हे शो केलं जातं. आणि हे कोणाच्या अंडर केलं जाणार आहे? तर ऑडिटरच्या. So error is generally taken be incorrect and not deliberate. सो हे कसे आहेत तर नॉट डिलिबरेट, म्हणजे आपण इंटेन्शनली कधी चुका करतो का? हा ओके, आज मला एक मिस्टेक करायची आहे, आज मला एक एरर करायचं आहे, असं म्हणून आपण कधी एरर केलेली आहे का? मिस्टेक करतो का? नाही. सो एरर हे कसे असणार आहे तर अनइंटेन्शनली आहे. थोडक्यात लक्षात ठेवायचं, एरर इज कमिटेड अनइंटेन्शनली अँड फ्रॉड इज कमिटेड इंटेन्शनली. जे फ्रॉड असतात हे इंटेन्शनली होतात आणि एरर ह्या अनइंटेन्शनली होतात. So error is classified into 5 categories: error of principle, error of omission, error of commission, and error of duplication. So error of principle हे आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे. थोडक्यात मी रिपीट करते काय आहे, व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल. error of principle. So these errors are usually committed due to lack of knowledge of science or bookkeeping. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे बुक किपिंगचं नॉलेज हे कमी असतं, तेव्हा तुमच्या हातून काय होऊ शकते? एरर ऑफ प्रिन्सिपल हे होऊ शकतं. एरर ऑफ प्रिन्सिपल मीन्स शोइंग और क्लासिफाइंग अकाउंट ॲज अ लाईक कॅपिटल एक्सपेंडिचर रेकॉर्डेड ॲज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे आपल्याला बेसच माहित नाही अकाउंटिंगचा, तेव्हा आपण काय करतो तर एरर ऑफ प्रिन्सिपल हे आपल्याकडून ओमिट होतात. मग इथे काही एक्झाम्पल दिलेली आहेत. दॅट इज wrong classification of expenses into capital or revenue expense. revenue म्हणजे क्लासिफिकेशन जे करायचं आहे हे कॅपिटल मध्ये न करता जेव्हा तुम्ही रेव्हेन्यू मध्ये करता, म्हणजे ऍक्च्युअल त्याची जे काही बुक किपिंग आहे किंवा जे रूल आहे हेच तुम्ही तिथे फॉलो नाही केलेली आहे. लक्षात येत आहे? सो याला आपण एरर ऑफ प्रिन्सिपल असं म्हणू शकतो. देन प्रोव्हाइडिंग लेस और मोर डेप्रिसिएशन दॅट रिझनेबली नेसेसरी, not taking into account all outstanding income or expenditure. Okay, so these are the some example of error of principle. Such error are not disclosed in the trial balance. बरं असं का म्हटलं असेल इथे की हे जे एरर आहे हे तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये दिसत नाहीये, बिकॉज फर्स्ट स्टेप पासूनच आपण कुठेतरी रॉंग वेने जातो आहोत. म्हणजे त्या एंट्रीचं प्रॉपर इनप्रॉपर रेकॉर्डिंग झालेलं आहे, पण झालेलं आहे. रेकॉर्डिंग तुम्ही केलेलेच आहे, त्याचे जे 2 इफेक्ट आहेत हे दिलेलेच आहेत, पण हे रॉंग आहे. सो सच एरर आर नॉट डिस्क्लोज इन द ट्रायल बॅलन्स. म्हणून आपण हे जे एरर आहेत हे ट्रायल बॅलन्स मध्ये नाही चेक करू शकत. they can only be detected by throughout checking on each and every transaction in the books of account. म्हणजे जर तुम्हाला एरर ऑफ प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? हियर वी चेक ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक जर्नल एंट्री आहे, मग त्याचं तुम्ही एक ट्रान्झॅक्शन आहे त्याची जर्नल एंट्री कशी केलेली आहे, मग जे 2 इफेक्ट आहेत लाईक अ डेबिट लाईक अ क्रेडिट, मग हा तुम्ही लेजर अकाउंट मध्ये परत कुठे दिलेला आहे. सो हे स्टार्टिंग पासून तुम्हाला काय करावे लागते? एंट्री ही चेक करावी लागते. दिस इज द एरर ऑफ प्रिन्सिपल. ओके, इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट?
Yes, ma'am. Then next is error of omission. So here the particular transaction is not at all recorded in the books of account. जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे जसं की काय म्हणतो आपण, एखादं ट्रान्झॅक्शन आहे त्याचा पहिला इफेक्ट डेबिटला असेल, दुसरा इफेक्ट क्रेडिटला असतो. इट्स सिम्पल थिंग, हे आतापर्यंत आपण लर्न केलेलं आहे. कोणत्याही ट्रान्झॅक्शनचा एकच इफेक्ट असतो का हो? नाही, तर त्याचे दोन इफेक्ट असणार आहेत, लाईक अ डेबिट और लाईक अ क्रेडिट. एंट्रीची म्हणतो आपण. सो सच अ एरर मे बी कमिटेड थ्रू ओव्हरसाइट ऑफ द इव्हन intentionally, unintentionally. They affect the profit or loss of the year. Trial balance will tally in the spite of such a error. Hence, it is the difficult to defect them. सो जे हे ओमिशन आहे त्यामध्ये आणखी काय सांगितलं जातं. सो पहिल्या जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं की पहिल्या सेंटेन्स वरूनच तुम्हाला आयडिया येईल की एरर ऑफ ओमिशन म्हणजे ऍक्च्युअल काय आहे. So here a particular transaction is not at all recorded in the books of account. That means here accountant recorded only one effect in the books of account. म्हणजेच त्याने काय केलेलं आहे, फक्त डेबिटच रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि क्रेडिटचं रेकॉर्डिंग केलेलं नाही आहे. सो ह्या एररला आपण एरर ऑफ ओमिशन असं म्हणू शकतो. ओके, सो इज इट क्लिअर एरर ऑफ ओमिशन? Yes, Yes, ma'am. Very good. So next is error of commission. So omission मध्ये पहिलं सेंटेन्स लक्षात ठेवा. शॉर्ट मध्ये आपल्याला नंतर समरी बघायची आहे टाइप्स ऑफ एररची काय आहे. सो एरर ऑफ ओमिशन मीन्स हियर अकाउंटंट ओनली रेकॉर्डेड ओनली वन ट्रान्झॅक्शन और ओनली वन इफेक्ट. Then third point is error of commission. Here the transaction is recorded but recorded incorrect. म्हणजे आता इथे तुम्ही दोन्ही इफेक्ट दिलेले आहेत, लाईक अ डेबिटचा पण इफेक्ट दिलेला आहे आणि क्रेडिटचा पण दिलेला आहे. बट अमाउंट रिसीव्ड फ्रॉम ए मे बी क्रेडिटेड टू बीज अकाउंट और रुपीज 890 रिसीव्ड बाय मे बी रेकॉर्डेड एज रुपीज 980. म्हणजे आता दिसताना तुम्हाला ही अमाउंट जस्ट फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा तुम्हाला अमाउंट ही सेम दिसते, पण इथे काय दिसतंय 890 आणि रेकॉर्ड तुमची काय झालेली आहे 980. म्हणजे जसं म्हणतो ना झिरोची गपलत, सेम एरर ऑफ कमिशन. म्हणजे बाय मिस्टेक तुमच्याकडून वर्डिंग मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे आणि ट्रान्झॅक्शन रॉंगली रेकॉर्ड हे झालेलं आहे. सो अशा एररला आपण काय म्हणतो, एरर ऑफ कमिशन असं म्हटलेलं आहे. सो सच अ एरर मे नॉट अफेक्ट द अग्रीमेंट ऑफ द ट्रायल बॅलन्स. म्हणजे आता तुम्ही दोन्ही इफेक्ट सेमच दिलेत, ऍक्च्युली द्यायला होते 890 पण दोन्ही वेळा रेकॉर्ड करताना 980 दिलेली आहे, त्यामुळे ट्रायल बॅलन्स वरती याचा अफेक्ट नाही होत आहे. ट्रायल बॅलन्स वरती ओके, ट्रायल बॅलन्स बरोबर ते अमाऊंट दाखवतो. सो सच अ टाइप्स ऑफ एरर मे बी डिफिकल्ट. ओके, सो डिटेक्ट करणं हे कसं आहे तर डिफिकल्ट आहे. So in simple word, error of commission means here transaction is recorded incorrectly, that is amount. Amount असेल किंवा पोस्टिंग असेल किंवा कास्टिंग असेल. कास्टिंग इन द सेन्स टोटलिंग म्हणतो आपण, टोटल करायला काहीतरी मिस्टेक झाली पण दोन्हीकडे टोटल तुम्ही सेमच दिलेली आहे. सो एरर ऑफ कास्टिंग, एरर ऑफ पोस्टिंग आणि अमाऊंट, त्यासाठी तुम्ही जेव्हा रॉंग ट्रान्झॅक्शन करताय त्याला एरर ऑफ कमिशन असं म्हटलेलं आहे. इज इट क्लिअर एरर ऑफ कमिशन? Yes, ma'am. Then एरर ऑफ डुप्लिकेशन. आता ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल इथे काय आहे बरं, डुप्लिकेशन काय केलेलं आहे आपण. दॅट मीन्स हियर वी रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन इन ट्वाइस. म्हणजे एकच एंट्री काय केलेली आहे, दोन वेळा बुक्स ऑफ अकाउंट मध्ये तुम्ही मेन्शन केलेली आहे, म्हणून काय म्हटलेलं आहे याला, एरर ऑफ डुप्लिकेशन. सो हियर द सेम ट्रान्झॅक्शन इज रिटन ट्वाइस. म्हणजे एकच ट्रान्झॅक्शन काय केलेलं आहे
दोन्ही वेळा तुम्ही रेकॉर्ड केलेला आहे. दिस विल ऑल्सो नॉट अफेक्ट द अग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. सो ह्या सुद्धा इथे आता दोन्ही वेळा तुम्ही रेकॉर्डिंग केल्यामुळे काही अफेक्ट नाही होते तुमच्या ट्रायल बॅलन्सवर. सो ऑडिटर कॅन डिटेक्ट सच अ एरर ओनली बाय केअरफुली कंडक्टिंग द प्रोसेस ऑफ व्हाउचिंग. आता व्हाउचिंग आपण डिटेल लर्न करणार आहोत, पण व्हाउचिंग मध्ये काय सांगितलं जातं थोडक्यात सांगते. So vouching means it is the carefully examination of books of account with the documentary evidence. म्हणजे तुम्ही परचेसची एंट्री केली आहे ना, फॉर एक्झाम्पल परचेस रॉ मटेरियल वर्थ ₹10,000. मग ते रॉ मटेरियलशी रिलेटेड तुमच्याकडे काय डॉक्युमेंट आहेत बरं? मग हे जे डॉक्युमेंट आहेत हे चेक करण्याचं काम ह्या व्हाउचिंगच्या अंडर केलं जातं. सो प्रत्येक एंट्रीशी रिलेटेड तुम्ही डॉक्युमेंट चेक करता, त्याला व्हाउचिंग असं म्हणतात. Is it clear? So such a error may be committed due to oversight or even intentional. लक्षात येते? सो डुप्लिकेशन मध्ये लक्षात ठेवा फक्त आपण काय केलेलं आहे, हिअर ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड or written in a twice, so there is not effect on trial balance. That is why here auditor check books of account carefully and detect such a types of error. Is it clear? Error of duplication? Yes, ma'am. Then last point is compensating error. So here there are two mistakes of the same amount. इथे आपण काय करतो, दोन मिस्टेक करतो कॉम्पेन्सेटिंग एरर मध्ये. वन ऑन द डेबिट साइड अँड अनदर ऑन क्रेडिट साइड. म्हणजे दोन्ही मिस्टेक केलेत पण दोन्ही साइडला केलेले आहेत. डेबिटला पण सेम मिस्टेक आणि क्रेडिट साइडला सुद्धा सेम मिस्टेक केली. सो द टोटल इफेक्ट ऑफ वन और मोर एरर अँड आयदर साइड इन द सेम. म्हणजे आता इथे काय सांगितलं जातं की अरे एक मिस्टेक झाली आहे ना, मग ती मिस्टेक आपण लपवण्यासाठी परत दुसरी मिस्टेक करतो. सो याला कॉम्पेन्सेटिंग एरर असं म्हटलं जातं. सच अ एरर आर डिफिकल्ट टू डिटेक्ट ॲज अ ट्रायल बॅलन्स विल टॅली इन द स्पाइट ऑफ अ सच अ मिस्टेक. टॅली करण्यासाठी परत तुम्ही काय करताय, आणखी हा मिस्टेक करताय. सो केअरफुली कंडक्ट ऑफ प्रोसिजर ऑफ ऑडिटर अलॉंग विथ द डिटेक्ट सच अ एरर. म्हणून ह्या सुद्धा एरर फाइंड करण्यासाठी ऑडिटरला काय करावं लागतं, बुक्स ऑफ अकाउंट हे केअरफुली चेक करावे लागतात. सो पहिल्या सेंटेन्स मधूनच लक्षात ठेवा, हिअर देर आर टू मिस्टेक विथ द सेम अमाउंट. वन ऑन द डेबिट साइड अँड अनदर इज क्रेडिट साइड. इज इट क्लिअर क्वेश्चन? सो काय काय बघितलं बघा आपण. So types of error. Type first, error of principle. That means here auditor cannot follow the rules of books of account. This is called the error of principle. एक sentence लक्षात ठेवा. Here auditor cannot follow the rules of account. So rules of account follow नाही करत. That means capital expenditure recorded as the revenue expenditure and revenue expenditure are recorded as the capital expenditure. हे वाइस वर्सा होतं. सो एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणतो. सेकंड बघितलं आपण एरर ऑफ ओमिशन. सो एरर ऑफ ओमिशन दॅट मीन्स हिअर द पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन इज नॉट ऑल रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. दॅट मीन्स हिअर द accountant recorded only one effect in the books of account of particular transaction. Here accountant record only one effect in the books of account. Then error of omission म्हटलं आपण त्याला. Error of commission मध्ये काय, here the transaction is recorded but not properly. That means incorrect recorded as a posting, as a casting, as a amount. अमाऊंट मध्ये काहीतरी गडबड केली आहे, पोस्टिंग मध्ये काहीतरी गडबड केलेली आहे. जनरली इथे अमाऊंटच असते ना, अमाऊंट मध्ये तुम्ही काहीतरी मिस्टेक केलेली आहे. सो याला एरर ऑफ ओमिशन म्हणतो आपण. डुप्लिकेशन मध्ये सांगितलं की हिअर अकाउंटंट रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन इन अ ट्वाइस. एकच एंट्री दोन वेळा रेकॉर्डेड. कॉम्पेन्सेटिंग एरर मीन्स देर आर
टू मिस्टेक ऑफ दी सेम अमाउंट. एक एरर ओमिट करण्यासाठी दुसरा एरर हा कमिट केला जातो. So now we start our next question. Explain types of fraud. जसं आपण इंट्रो मध्ये बघितलं एरर हे कसे असतात तर अनइंटेन्शनली असतात. बट फ्रॉड इज इंटेन्शनल. फ्रॉड आपल्याला माहिती आहे की आपण काय गोंधळ करतोय कॅश मध्ये आणि आपला प्रॉफिट बघतोय आणि ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने फ्रॉड हे ऑर्गनायझेशन मध्ये केले जातात. मग काय आहे व्हॉट इज मीन बाय फ्रॉड अँड इट्स क्लासिफिकेशन. Then, fraud refers to the intentional misrepresentation of financial information by person in the management, employees or third party. म्हणजे यामध्ये असं नाही की फक्त मॅनेजमेंट असू शकतात. फ्रॉड इज कमिटेड इंटेन्शनली. सो हिअर वी रिप्रेझेंट और मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फिनान्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजे आपली जी फिनान्शियल इन्फॉर्मेशन आहे हे आपण काय करतो मिसरिप्रेझेंट करतो. दिस इज कॉल्ड द फ्रॉड. सो बाय पर्सन इन द मॅनेजमेंट लाईक एम्प्लॉईज थर्ड पार्टी एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे जनरली आता हे फ्रॉड असतात हे बेसिकली काय म्हणतो आपण टॉप लेवल मॅनेजमेंट कडून जास्त बघायला मिळतात. आता हे फ्रॉड कोणते आहेत त्याचं क्लासिफिकेशन काय आहे ते आपण बघणार आहोत. किंवा फ्रॉड कशा टाइप्सचा आहे याच्यावरती डिपेंड्स आहे की तो कोण करेल. गुड्सचा फ्रॉड असेल तर तो कोण करेल, कॅशचा फ्रॉड असेल तर तो कोण करेल, यात आपल्याला डिटेल बघायचा. सो अजून काय सांगितलंय बघा फ्रॉड मध्ये. इट मे इन्व्हॉल्व मॅन्युप्युलेशन और फॉल्सिफिकेशन ऑफ अकाउंट, misappropriation of asset, suppression or transaction or misapplication of accounting policy, etc. Fraud are intentionally committed by people in the higher authority. म्हणजे जसं की आता सांगितलं फ्रॉड हे कोणाकडून होतात जनरली इंटेन्शनली कमिटेड बाय पीपल इन द हायर अथॉरिटी. ज्याच्याकडे हायर अथॉरिटी आहे अशा पर्सन कडून जनरली फ्रॉड हे कमिटेड होतात. So it is more difficult to detect them than error. So detection of fraud is one of the principal function of the auditor. म्हणून ऑडिटरचे इंटेन्शन काय आहे, ऑडिटरचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू फाइंड आउट और टू डिटेक्ट एरर ॲज वेल ॲज फ्रॉड. म्हणजे जसं तुम्ही एरर फाइंड आउट करताय तसं तुम्ही फ्रॉड सुद्धा फाइंड आउट करा आणि मगच त्या कंपनीला रिमार्क हे द्या. हे ऑडिटरचं वर्क असतं. सो fraud may be classified as follows: misappropriation or embezzlement of cash, then misappropriation of goods, appropriation of cash, misappropriation of goods and manipulation of account. अशा तीन टाइपने फ्रॉड हे केले जातात. So now we learn detail one by one. Embezzlement of cash, that means misappropriation of cash. So usually this is done by theft of cash receipt, petty cash, check or by showing bogus payment to worker, creditor, etc. म्हणजे कॅश मध्ये काय करायचे आहे तर गफलत करायची आहे आपल्याला. थोडक्यात असं आपण अज्युम करतो. अज्युम इन द सेन्स हेच आहे. सो कॅश मध्ये गफलत करायची मग काय करावं लागेल तर काहीही कारण सांगितली जातात की आमच्याकडे आम्ही हा कॅश काय केलेला आहे स्पेंड केलेला आहे ऑन सम स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी, पण ह्या कॅशची रिसिप्ट नाहीये आमच्याकडे. मग ती काय झाली थेफ्ट झाली असं सांगितलं जातं टॉप लेवल मॅनेजमेंट किंवा जो पर्सन हे फ्रॉड करतात त्यांच्याकडून. सो पेटी कॅश बुक मध्ये काहीतरी गफलत केली जाते, चेक थेफ्ट झाले तसं सांगितलं जातं किंवा बोगस पेमेंटची एंट्री दाखवली जाते टू वर्कर और क्रेडिटर. क्रेडिटर्सना आम्ही काय केलेलं आहे पेमेंट केलेलं आहे, वर्कर्सना पेमेंट केलेलं आहे. सो शोइंग द बोगस पेमेंट और बोगस एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट and such a types of fraud is committed. So fictitious purchase may be shown and the payment for the same may be embezzled. These types of fraud is very easy where there is no proper control over the cash box. आणि अशा टाइपचे फ्रॉड करणं हे फार इझी आहे असं म्हणतात
कारण तुम्ही इथे काय करताय, वेगवेगळे ट्रान्झॅक्शन दाखवू शकताय किंवा तुमच्याकडे रिझन खूप आहेत कॅश कुठे स्पेंड केले हे सांगण्यासाठी, म्हणून स्पेशली इथे सांगितलेलं आहे. These types of fraud is very easy where there is no proper control over the cash box. So in a smaller concern, the cash box is handled either by the owner or his nearest relative or by a very senior trustee employee. आता इथे काय सांगितलं जातं, ज्या स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन आहे तिथे कॅश बॉक्स कोण हँडल करतो, एकतर तो ओनर करेल किंवा त्याचा एखादा रिलेटिव्ह जर त्या कंपनीत काम करणार असेल तो करेल, अदरवाइज ट्रस्टी एम्प्लॉईज म्हणजे ज्याच्यावरती ट्रस्ट आहे असा सिनियर एम्प्लॉईजला तो कॅश बॉक्स हँडल करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही दिली जाते. बट in a large business there is no direct control of the owner in the day to day receipt and payment of cash. पण खूप सारी मोठी ऑर्गनायझेशन आहे असं आपण म्हणू. So in these types of organization owners cannot control day to day operation. म्हणजे तो प्रत्येक ऑपरेशन वरती कॉन्सन्ट्रेट करू शकतो का, नाही. So that is why embezzlement of on a small scale can be easily done. आणि मग जे एम्प्लॉईज आहेत, एम्प्लॉईज इन द सेन्स सिनियर पर्सन असं म्हणू आपण. सो सिनियर पर्सन आहेत किंवा मॅनेजर आहेत, मॅनेजमेंट आहेत, हे स्मॉल लेवल वरती कॅशची अफलातफल कुठेतरी करत असतात, अफलातफल. However, it is difficult in a smaller business where there is a direct control of the owner of the day-to-day operation. आणि स्मॉलर बिझनेस मध्ये एम्बार्समेंट ऑफ कॅश होण्याची पॉसिबिलिटी ही कमी असते आणि लार्ज स्केल ऑर्गनायझेशन मध्ये एम्बार्समेंट ऑफ कॅश होण्याची पॉसिबिलिटी ही जास्त असते. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. So embezzlement of cash means, थोडक्यात लक्षात ठेवा, there is a misrepresentation of cash receipt, cash payment, petty cash and bogus payment of workers and creditors. So generally these types of fraud committed by senior person, management, etc. म्हणजे कोण करू शकतं, and generally these types of fraud committed in लार्ज स्केल ऑर्गनायझेशन. हे असे 3 सेंटेन्स तुम्ही इथे सांगू शकता. बेसिकली आपल्याला काय सांगायचं आहे, एम्बार्समेंट ऑफ कॅश, मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश, दॅट मीन्स दिस फ्रॉड रिलेटेड टू, कशाशी रिलेटेड असू शकतो तो, कॅश. तर कॅश रिसिप्ट, कॅश पेमेंट, पेटी कॅश, चेक एक्सेट्रा एक्सेट्रा असं सांगू शकता. सो सच टाइप्स ऑफ फ्रॉड कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये होतं, सो इन अ लार्ज स्केल ऑर्गनायझेशन मध्ये पॉसिबिलिटी जास्त असू शकते. ओके, पुढे जाऊ आपण. सेकंड इज टीमिंग अँड लेडिंग. सो दिस इज द मेथड ऑफ टेम्पररी मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश. म्हणजे आता मी एक कॅशियर आहे आणि मला काय करावं लागतं, कॅशचे सगळे ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड करावे लागतात. पण मला अचानक गरज आली की मला काय करायचं आहे, कॅशची गरज आहे. सो मी ऑर्गनायझेशन मध्ये थोडीशी कॅश काय केली, माझ्या स्वतःच्या पर्सनल कामासाठी यूज केली. सो याला काय म्हटलं जातं, दिस इज द मेथड ऑफ टेम्पररी मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश. So teaming and leading means when an amount is received from one customer, say A, it is not accounted for in the books. एक मिनिट आहे guys, जरा नेट कनेक्शन कनेक्ट करतो. Am I audible? Yes, ma'am. Okay. So we will continue. So teaming मध्ये काय सांगितलं, दिस इज द मेथड ऑफ टेम्पररी मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश. मिसअप्रोप्रिएशन टेम्पररी कुठे असतं हे लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असतं. सो टीमिंग अँड लेंडिंग मध्ये
मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश होऊ शकतो. सो टिमिंग अँड लीडिंग मीन्स वेन अमाउंट इज रिसिव्ड फ्रॉम वन customer, say A, it is not accounted for the books of account and cash is used for the cashier for his personal purpose. जसं की आता सांगितलं की एखाद्या कस्टमर कडून कॅश आलेली आहे पण ती दाखवलीच नाही बुक्स ऑफ अकाउंट मध्ये आणि कॅशियरने काय केली आहे ती पर्सनल पर्पज साठी यूज केली. When the next customer say B pay his due in his show as a receive from A and so on. म्हणजे अशा प्रकारे काय केले जातात असे फ्रॉड हे केले जातात. However, finally, before closing the account at the end of the year, the money used is paid back and the cash balance is correctly shown. म्हणजे जसं की आता आपण सांगितलं की आपल्याला जेव्हा कॅशची गरज होती तेव्हा आपण ऑर्गनायझेशन मधली कॅश ही पर्सनल पर्पज साठी यूज केली आणि जेव्हा आपल्याकडे कॅश अवेलेबल झाली तेव्हा ती ऑर्गनायझेशन मध्ये दाखवली, इंट्रोड्यूस केली आणि मग तो जो काही बॅलन्स होता तो आपण करेक्टली रेकॉर्ड केला. Thus here there is only temporary misappropriation of cash. हे लक्षात ठेवा. आता हे जे अप्रोप्रिएशन आहे किंवा हे फ्रॉड आहे ते टेम्पररी असतं. Auditor should not allow or conduct even such a fraud. Can done even such a fraud. They may be brought to be notice of the owners. आणि असे जर आता सपोज की त्या कॅशियरला गरज होती त्या कॅशियरने पैसे कॅश बॉक्स मधून घेतले पण त्याच्या लक्षात आलं की मी आणखी 4 दिवसांनी ते काय करू शकतो तिथे सबमिट करू शकतो. पण ते 4 दिवसामध्येच ऑडिटिंग झालं आणि बुक्स ऑफ अकाउंट चेक करताना लक्षात आलं आणि कोण आहे तो फ्रॉड करणारा पर्सन अशा पर्सनला मग नोटीस दिली जाते. लक्षात येतं. So the auditor can easily detect such a fraud by comparing the date of the receipt and the date on which the transaction is written in the books of account carefully. आणि जेव्हा तुम्ही अकाउंट केअरफुली रेकॉर्ड करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काय आहे असे हे फ्रॉड सुद्धा होतं. जस्ट वेट. Sorry for inconvenience. So चला continue करू. Then third is the misappropriation of goods. So where their goods produced or sold are small in size and light in the weight, but of the high value, such a fraud are commonly committed. म्हणजे जनरली असे जे गुड्स मध्ये अफरातफर केली जाते ती फ्रॉड ही बघायलाच मिळतात ऑर्गनायझेशन मध्ये बऱ्याच वेळी. सो दिस इज द कॉमन फ्रॉड असं म्हणू शकतो आपण ह्याला. नॉर्मली in any business there is a higher and strict control over cash than on goods. So cash पेक्षा goods वरती जास्तीत जास्त कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. So this is a wrong policy. After all, goods represent cash. So the prevent such a fraud, it is absolutely necessary to maintain proper record of purchase and sale of goods in a price as well as quantity. जर तुम्ही प्रॉपर क्वांटिटी मध्ये गुड्स परचेस केली किंवा त्याचं प्रॉपर रेकॉर्डिंग केलं तर अशा टाइपची फ्रॉड हे होऊ शकतात का? नक्कीच नाही. सो देअर शुड बी अ गुड इंटरनल कंट्रोल सिस्टीम regarding the movement of goods. So goods should not be allowed to leave the permission without the proper premises without the proper permission.
of some reasonable official. Stock on hand should be physically checked from time to time. म्हणजे जर तुम्हाला अशा पद्धतीचे जे फ्रॉड आहे हे कंट्रोल करण्यासाठी काय करावं लागतं हे फक्त आपल्याला सेकंड पार्ट मध्ये सांगितलेलं आहे. And misappropriation of goods means the goods is committed. These types of fraud is committed by the employees. म्हणजे एम्प्लॉईज कडून सुद्धा होऊ शकतात. मग काय तर स्मॉल क्वांटिटी मध्ये गुड्स हे काय स्मॉल किंवा लार्ज क्वांटिटी मध्ये वेट मध्ये थोडीशी काय केली जाते गफलत करून हे फ्रॉड असे आपल्याला बघायला मिळतात. सो काय करावं लागतं हे सेकंड पार्ट मध्ये सांगितलेलं आहे कंट्रोल करण्यासाठी. सो प्रॉपर रेकॉर्डिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट, प्रॉपर रेकॉर्डिंग ऑफ परचेस अँड सेल्स, देन प्रॉपर कंट्रोल ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम एक्सेट्रा एक्सेट्रा. ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्ही मिसअप्रोप्रिएशन ऑफ गुड्स वरती कंट्रोल करू शकता. Then manipulation of account. So these types of fraud is committed by higher level of management to mislead certain parties. आता हे लक्षात ठेवा manipulation of account. अकाउंट मध्ये अफरातफर जी केली जाते ही टॉप लेवल मॅनेजमेंट कडून हायर लेवल मॅनेजमेंट कडून केली जाते. Such a fraud usually involve a huge amount and are intentionally committed after adequate preparation. Manager, director, etc. commit such a fraud. So here account are falsified but no cash or goods are misappropriated. False, incorrect or fictitious entry are made in the books of account. आणि इथे काय केलं जातं स्पेशली की जी एंट्रीज आहे ह्याच रॉंगली रेकॉर्ड केल्या जातात बुक्स ऑफ अकाउंट मध्ये आणि ऑडिटर काय करेल हो शेवटी रॉंग एंट्री रेकॉर्ड केली म्हणजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तो टॅली करत जातो बुक्स ऑफ अकाउंट आणि असे जे फ्रॉड आहे ते कमिट करणं फाइंड आउट करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बोगस सेल परचेस और एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड इन द बुक्स. क्लोजिंग स्टॉक इज नॉट करेक्टली व्हॅल्यूड. It may be over or undervalued. Profitability of the business of the financial position is not correctly shown. So अशा पद्धतीने दाखवून ऍक्च्युली थोडासा लॉस होतोय असं दाखवलं जातं, प्रॉफिट होतो तो ह्या हायर लेवल अथॉरिटी डिस्ट्रीब्यूट करून देतात. सो दिस इज कॉल्ड द मॅनिप्युलेशन ऑफ. देन विंडोज ड्रेसिंग, दिस इज ऑल्सो फ्रॉड म्हणू शकतो आपण अँड सिक्रेट रिसर्च. सो विंडोज ड्रेसिंग Windows dressing means showing a wrong picture of the organization. आता हा ऑब्जेक्टिव्हला बऱ्याच वेळी रिपीट होतो त्याच्यात. विंडोज ड्रेसिंग म्हणजे काय तर बाहेरून आपल्याला छान दिसतंय सगळं पण ऍक्च्युअल जी सिच्युएशन आहे ही रॉंग असते. सो शोईंग द फिनान्शियल पोझिशन इज बेटर दॅन व्हॉट इज द कॉल्ड ऍक्च्युअल सिच्युएशन. दिस इज कॉल्ड द विंडोज ड्रेसिंग. म्हणजे जे दिसतं आहे तसं नाहीच आहे असं म्हणा सिंपल. याला विंडोज ड्रेसिंग असं आपण म्हणतो. So it is done to attract more capital in the business or get more remuneration for the manager etc. So windows dressing हे कशासाठी केलं जातं for the attracting to the investor असं म्हटलं तरी चालेल. इन्व्हेस्टरना अट्रॅक्ट करण्यासाठी तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये खूप छान प्रॉफिटेबिलिटी आहे, तुमच्या ऑर्गनायझेशनची छान गुडविल आहे असं तुम्ही काय करताय तर इंडिकेट करताय आणि शो करताय. सो रॉंग पिक्चर दाखवताय. दिस इज कॉल्ड द विंडोज ड्रेसिंग. And last point is a secret reserve, showing the financial position worse than what is called the creating secret reserve. It is done to reduce tax burden or to see that no new competitors enter in the field. Okay, the secret reserve मध्ये काय सांगितलं जातं showing the financial position worst. तुमची financial position worst आहे असं दाखवलं जातं. That what is it called जे आहे त्यापैकी इट्स कॉल्ड द क्रिएटिंग आणि त्यासाठी सिक्रेट रिझर्व हा क्रिएट केला जातो. आणि का तर रिझन की तुम्हाला टॅक्सचं बर्डन तुम्ही कुठेतरी काय करताय रिड्यूस करताय कारण आपल्याला माहिती आहे प्रॉफिटेबिलिटी वरती टॅक्सची अमाऊंट ही डिसाइड होते. इज इट क्लिअर? Yes, ma'am. So thus these manipulation are done with the different motive and by using number of different methods. So secret reserve तुम्हाला सेपरेट सुद्धा क्वेश्चन विचारला जातो आणि विंडोज ड्रेसिंग सेपरेट विचारला जातो. सो हे काय आहे आपण डिटेल नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ओके, थँक्यू. अटेंडन्स फिलअप केली आहे का सगळ्यांनी?
कोणी केली नसेल तर अटेंडन्स फिलअप करून घ्या. मी एकदा लिंक पाठवून ठेवते.